हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. पावसाळा म्हणलं की मस्त गरमागरम भजी खायची इच्छा होते, परंतु अनेक वेळा आपल्याला भजी खायची इच्छा होते त्यावेळेस आपल्याकडे बेसन नसते. तर आपण आज एक मस्त असा उपाय शोधून काढला आहे. बेसन नसेल तरी आपण मस्त असे छान असे कुरकुरीत भजी करून खाऊ शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. बिना बेसनची भजी. यासाठी मी 2 बटाटे असे बारीक चिरून घेतले आहेत. असे एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करूया. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आम्ही पोहे खायच्या चम्मचने 4 चम्मच पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. त्यानंतर यामध्ये थोडासा ओवा, मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर हे सर्व ॲड करूया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, एक अर्धा चम्मच हळद आणि गरम केलेलं तेल. यामध्ये 1 चम्मचभर आपण तेल ॲड करूया. यामध्ये गरम आहे ते 1 चम्मचभर आपण तेल ॲड केलं. आता छान याला मिक्स करून घेऊया. पहा, सर्व आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात थोडं पाणी ॲड करूया आणि छान याचे बॅटर तयार करून घेऊया. आपण थोडं पाणी ॲड करून छान याचे घट्टसर असं बॅटर तयार केलं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. पाहू शकताय तुम्ही. आपलं बॅटर तयार झालं आहे. आता आपण छान याचे भजी तळून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवले, तेल पण त्यात ॲड केले. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊ. मस्त छान असं पिठामध्ये बुडवून छान अशा आपण भजी सोडून घेऊया. मस्त कुरकुरीत भजी होतात. आतून सॉफ्ट आणि वरून अगदी कुरकुरीत आपली भजी तयार होतात. याच पद्धतीने आपण सर्व भजी सोडून घेऊया. आपण सर्व भजी तेला सोडून घेतल्या. पाहू शकता तुम्ही. तर छान याला दोन्ही साईडनं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आपली भजी छान अशी फ्राय झाली. पाहू शकता तुम्ही. मस्त कुरकुरीत, ते पण मस्त अगदी छान अशी बिना बेसनची आपली बटाटा भजी तयार आहे. पाहू शकता तुम्ही. चला तर काढून घेऊया. पहा, तयार आहेत आपली चटपटीत मस्त अगदी छान अशी भजी. पाहू शकताय तुम्ही किती मस्त दिसत आहेत. कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि खायला खूप टेस्टी भजी तयार होतात. पहा, कुठले टेन्शन न घेता तुम्ही बेसन नाही हे नाही कारण न सांगता मस्त अगदी तुम्ही 5 मिनटात ही भजी तयार करू शकता. पहा, लहान मोठे सर्व खुश होतील खाऊन. पाहू शकता तुम्ही. मस्त असा छान कलर आलेला आहे आणि खायला खूप टेस्टी आपली भजी तयार झाली आहेत. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.